नमस्कार मित्रहो, पीयू मराठी या चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मराठी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेता म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केलेल्या प्रत्येक कलाकाराच्या मनात त्यांच्याविषयी एक वेगळीच आदराची भावना असते। अलीकडेच अभिनेते महेश कोकाटे यांनी एका मुलाखती दरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या जुन्या आठवणी आणि रंजन आठवणींना एक उजाळा दिला। महेश कोकाटे यांनी जवळपास 18 ते 19 वर्ष लक्ष्मीकांत यांच्यासोबत काम केलं असून त्यांनी जत्रा, पछाडलेला, नो प्रॉब्लेम, खतरनाक, चिमणी पाखरे आणि प्रसिद्ध चित्रपट शेम टू शेम यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात स्क्रीन शेअर केली। तर एका मुलाखतीत बोलताना महेश कोकाटे यांनी तुरतुर या नाटकाच्या वेळेचा एक प्रसंग सांगितला। या नाटकाच्या दौऱ्याच्या वेळी अभिनेते प्रदीप पटवर्धन आणि दीपक शिर्के यांच्या अडचणीमुळे कोकाटे यांना बंगाली पात्राची तयारी ठेवण्यास सांगण्यात आले। मात्र नंतर त्यांची सोय झाल्याने कोकाटे यांना काम करण्याची संधी मिळाली नाही। दौरा संपल्यावर लक्षाने त्यांना मोलाचा एक सल्ला दिला होता, तू फक्त एका भूमिकेकडे लक्ष देऊ नकोस, तर सर्वच पात्रांचा अभ्यास कर, कारण भविष्यात तुला नक्कीच एखादी भूमिका करण्याची सुवर्ण संधी मिळेल। हे शब्द त्यांच्या आजही कायम स्मरणात आहेत। सुरुवातीच्या काळात महेश कोकाटे यांनी आदराने लक्षा दादा म्हणायचे, पण नंतर जशी मैत्री वाढली तशी ते फक्त लक्षा म्हणूनच हाक मारायचे। तुरतुर नंतर त्यांनी बिघडलेलं स्वर्गाचे दार हे नाटक आणि त्यानंतर शेम टू शेम या चित्रपटात एकत्र काम केलं। या चित्रपटाबद्दल बोलताना कोकाटे अभिमानाने सांगतात की तो चित्रपट त्यांचाच आहे। या चित्रपटात लक्ष्मीकांत यांच्या तब्बल 5 जुळ्या भावांच्या भूमिका होत्या। तेव्हा हे 5ही भाऊ कॅमेरा समोर दिसायचे तेव्हा जो पाठमोरा भाऊ उभा असायचा तो फक्त महेश कोकाटे होते। याशिवाय एका दृश्यामध्ये ट्रक चालवणारा ड्रायव्हर सुद्धा तेच होते। कॅमेरावर जिथे जिथे पाठमोरा लक्ष आणि ट्रक चालवणारा लक्ष आहे ते सर्व काम आपणच केल्याचे ते सांगतात। ही गोष्ट खूप कमी जणांना माहीत आहे। चित्रपटाचे काम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा लक्षाने संपूर्ण चित्रपट पाहिला तेव्हा त्याने महेश कोकाटे यांना एक घट्ट मिठी मारली होती। महेश, तू होतास म्हणून हा चित्रपट करू शकलो। जिथे लक्षाऐवजी दुसरा कोणीतरी आहे हे कुठेच दिसत नाही, अशी मनापासून दाद लक्षाने दिली होती। लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्वभावाबद्दल सांगताना कोकाटे म्हणाले की तो खऱ्या अर्थाने एक बाप माणूस होता। तो सर्वांसोबत मिळून मिसळून राहायचा आणि कधीही कुणावर विनाकारण चिडायचा नाही। एखादी चूक घडल्यास तो प्रेमाने समजावून सांगायचा। कधी राग आलाच तर तो त्याच्या पातळीवरच्या लोकांवर चिडायचा, पण आपल्या कलाकारांवर त्याने कधीच राग काढलेला नाही। पडद्यामागे राहूनही दुसऱ्या अभिनेत्याच्या भूमिकेला योग्य न्याय देणे हे खऱ्या कलाकाराचेच लक्षण आहे। महेश कोकाटे यांनी सांगितलेल्या या किस्स्यातून लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मोठेपणा आणि नवोदित कलाकारांना आधार देण्यासाठी त्यांची वृत्ती पुन्हा एकदा अधोरेखित होतेच। अशाच नवनवीन गोड आठवणी साठी आताच हे आपलं चॅनल म्हणजेच पीयू मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत मित्रहो नक्की पोहोचवा। धन्यवाद।